सकाळचे जवळपास 8 वाजलेले आहेत आणि मी आहे आता कर्दे बीच लगत असलेल्या कोकण सी सँड या रिसॉर्टवरती। आज माझ्यासोबत आहे मुरली आणि स्वप्नील। थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो की डायरेक्ट कसा पोचलो मी इथे। तर ॲक्च्युली काम वगैरे सगळं उरकून रात्री 10 वाजले निघायला मला, म्हणजे हडपसरला आम्ही रात्री 10 वाजता होतो। हडपसरला 10 वाजता होतो, 3 वाजता होतो रात्री आम्ही महाबळेश्वरमध्ये आणि 6 वाजता आम्ही पोहोचलो हर्नेला। हर्नेला येऊन डायरेक्ट इथे कर्दे बीचच्या जवळ असलेला जो रिसॉर्ट आहे कोकण सी सँड तिथं आम्ही थांबलो आणि 6 वाजता इथं पोचल्या रूम बुक केली आणि पटकन झोपी गेलो आणि फक्त 2 तास झोप झालेली आहे आमची म्हणजे माझी कारण की फुल नाईट ओव्हरनाईट ड्राईव्ह केलेलं आहे मी, त्यामुळं ॲटलिस्ट 2 तास तरी झोप झाली, त्यामुळं बरं वाटतंय। आणि हे दोघं काय मागे एकदम गाडीमध्ये झोपले होते। तर रूम बघा कुठे आहे आमची। हे जे नारळाची झाडं दिसत आहेत त्याच्या पलीकडे आहे कर्दे बीच आणि हा आपला रिसॉर्ट। तर 2 तास झोपायचं कारण म्हणजे 8 वाजता निलाव चालू होतो हर्ने बीचला, त्यामुळे आम्हाला फिश आणायला जायचे। फिश आणून देऊन आम्ही बघू इथे आणणार आहेत किंवा मग तिथं कोणी भेटलं आम्हाला तर तिथे बनवायला देणार आहे। त्यामुळे लवकर उठले, झोप तर झाले। तुम्ही डोळे बघू शकता माझे पूर्ण असे एकदम टोचत आहेत डोळे झोप नाही झाल्यामुळे आणि सुजल्यासारखे पण झालेले आहेत। तर बघू, आपण एन्जॉय करायला आलोय 2-3 दिवस मस्त। तर हर्ने आहे, कर्दे बीच आहे, उद्या परत आम्ही जाणार आहे गुहागरला। तर असे 2-3 सिरीजचे व्हिडिओ आपले होणार आहेत, तर मस्त एन्जॉय करूया आपण ही सिरीज। तर रिसॉर्टचा थोडा फेरफटका मारूया आपण आणि त्यानंतर आपण जाऊया फिश आणायला। तर तुम्हाला रिसॉर्ट कसं आहे, कुठं आहे, लोकेशन कसं आहे तर हे तुम्हाला मी दाखवतो। तर इथे आम्ही पहिल्यांदा नाही आलो, ही आमची 3री वेळ आहे यायची। आम्ही नेहमी हर्नेला आलो तर याच रिसॉर्टवरती थांबतो कारण की लोकेशन खरंच खूप सुंदर आहे। तर चला आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो त्यावेळेस पूर्ण बीच दिसायचा आहे। ह्या साईडचा खूप रिलॅक्स वातावरण, जास्त गर्दी नाही आणि हा जो बीच आहे कर्दे तिथे जास्त लोक सुद्धा येत नाहीत। आणि कर्दे बीचवरती आत्ता नाही जाणार आहे आम्ही बघू संध्याकाळी येऊ किंवा उद्या सकाळी वगैरे फिरायला वगैरे फेरफटका मारायला आम्ही येऊ। आत्ता लवकरात लवकर आम्हाला जायचंय फिश मार्केटमध्ये आणि गेलो तर नंतर अंजर्ले बीच सुद्धा जाऊ। आज आपण अंजर्लीला जाऊ आणि मग संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी आपण कर्दे बीचवरती फेरफटका मारूया। काय करू माहिती का, फिश घेऊ, सुरमई नको, पापलेट घेऊ आणि कोळंबी तर मस्त आहे भाई। कोकणात आलं कोळंबी नाही खाल्ली म्हणजे मजा आहे का। आता आम्ही चाललेलो आहे निलावापाशी। ऍक्च्युअल टाइम आहे 8:30, आता 9 पर्यंत, आता 9:15 वाजलेत, 12 मिनिटं लेट आहे। तर 12 मिनिटं लेट आहे आम्ही। तर बघू निलाव आहे की नाही अजून। तर मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो तिथं आम्हाला एक आजी भेटले होते, त्यांनी आम्हाला बनवून दिलं होतं छान पैकी मस्त। 150 रुपये घेतले होते फक्त 1 किलोला बनवायला। हर्ने बंदरावरती निलावापाशी पोहोचलेलो आहे आम्ही आणि समोरच निलाव चालू आहे आणि ह्या साईडला सगळ्या बोटी लागलेल्या आहेत ज्यातून मासे बंदरावरती आणले जात आहेत बैलगाडीतून। निलावामध्ये जरा स्वस्त भेटतील अशी अपेक्षा आहे आमची, तर बघूया आपण काय रेट आहेत। हर्ने बंदरावरून आपल्याला 2 किल्ले दिसतात, त्यातला एक किल्ला मी तुम्हाला दाखवतो। हा आहे माझ्या पाठीमागे, ज्याला कनकदुर्ग असं म्हणतात, आणि दुसरा आहे तो फतेगड। मागे जे घरं दिसत आहेत छोटी छोटी तो फतेगड आहे, पण आता तिथे गडासारखं असं काहीच राहिलेलं नाहीये। हा कनकदुर्ग तरी थोडाफार आपल्याला दिसतोय, वरती लाईट हाऊस आहे आणि ह्या साईडला पूर्ण हर्ने बंदर, त्या साईडला पूर्ण हर्ने बीच आहे। आणि आम्ही ज्या ठिकाणी राहिलेलो आहे तो असाच बीच ज्या ठिकाणी एंड होतो कर्देला, त्या ठिकाणी आमचा स्टे आहे। पापलेट आहे, सुरमई पापलेट, कोळंबी सुद्धा। मावशी कसा वाट आहे कोळंबीचा? सगळं 800ला। ते सगळं 800 काय सगळं? अरे हे 3 800 नाही, कोळंबीचं बोलते 800 ना, 3 वाटे 800। ऑलमोस्ट संपायला आला होता निलाव, काटावरती पोचलोय आम्ही, नाहीतर सगळे गाशा गुंडळून चालले होते आणि त्यात गरम सुद्धा खूप होते। मगाशी लिंबू पाणी घेतलं, जरा तरतरी आली, फ्रेश वाटलं जरा। परत एक कोल्ड्रिंक घेतलेले आम्ही। निलावापाशी तर पोचलोय आम्ही
पण आमच्याकडे नाहीये कॅश. तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहे कॅश काढायला. चालत कॅश काढण्यासाठी भरपूर चालायला लागणार आहे असं वाटतंय मला. त्यासाठी मुरली आहे ना, तो लिफ्ट मागतोय बैलगाडीत. भेटली, चला लिफ्ट भेटलेली आहे. स्वप्नील म्हणत असतो हे दोघं मस्त एन्जॉय करत चालले. त्याला स्वप्नीलला आम्ही तिथंच थांबवलोय माशापाशी उन्हामध्ये. अजून किती लांब आहे ATM आता? वरती आहे का? उतरू का मग इथे? नशीब. धन्यवाद काकांसाठी धन्यवाद. काकांनी आपल्याला लिफ्ट दिलेले. नाहीतर हे बघा तिकडून एवढं लांबून चालत यावं लागलं असतं. एवढं उन्हात आणायचं. जेव्हा ऊन लागते म्हणजे ऑक्टोबरचा महिना चालू आहे. ऑक्टोबर हीट जाणवते. जाताना पण बैलगाडी भेटली तर बरं होईल. मासे कुठे काय ह्याच्यात गट केलेत ना? पुरतील ना? पुरतील. भरपूर झालं. हे किती 13 पीस आहेत ना? हे भरपूर आहेत रे. मी मोजले. आपण किती 12 होते. 12 6 आणि सुरमई घेतली काय? पीस टाकले. हा टाकले ना? 1 किलोच्या वर आहे. नाही रे, हे लावरे असतील. इझी आहे. 1 किलोच्या वर वाटलं तर काय करू मग संध्याकाळी येऊ. हा चालेल. 1000 बरोबर ना? ठीक आहे. काय डिस्काउंट? कोण बनवणार कोण? मिनी पण गिरायक आहे आणि ती म्हणजे मिनी पण मग तुम्ही एकच नियम धरा भाऊ, बरोबर ना? हा, मग आम्हाला पण सांगता ना, दुसऱ्यांना सांगितलं लागते. मग काय काय सांगितलं? अर्धी कोळंबी फ्राय, हा अर्धी कोळंबी रस्सा हा. आणि फिश फ्राय. काय नाही बाई कोळंबी. फ्राय रे, अरे फ्राय आणि रस्साच भेटतो. नाही लपटप इकडे रे मित्र, लपट पण नाही भेटत ना कोळंबी. फ्राय आणि रस्सा. फ्राय रस्सा आणि लपटप म्हटले ते, म्हणून तर म्हटलं ना मी. आपण लपटप सांगितलं. खायला यायला पाहिजे ना आपल्याला. रस्त्याबरोबर नाही खायची अडचण काय नक्की? काय रस्त्याबरोबर काय अडचण आहे खायला? अरे नाही बरोबर वाटत पाहिजे कोळंबी, म्हणून म्हणतो. काय चांगलं लागतं मित्र? लपटपच चांगलं. लपटपच घेतात. बरं असू दे ना, काय असेल ते असेल. चल लपटपच आहे. लपटप आणि फ्राय. हा. अप्रतिम असा अंजर्ले बीच आहे. पाणी सुद्धा साफ आहे. त्यामुळे आता मन झालेलं आहे डुबकी मारायची. आनंद घ्यायचा. मस्त मनसोक्त डुबकी मारणार आहे. आणि मगाशी झालेला थोडासा किस्सा सांगतो. आम्ही मासे घेतले तिथं. मासे तुम्हाला सांगतो कितीला भेटले. तर छोटी पापलेट होती. तर 1000ला ती 24 येत होती, बरोबर ना? तर आम्ही 13 घेतल्या पापलेट 500 रुपयाच्या. आणि वरनं एक सुरमई. हा, वरनं एक सुरमई फ्रीमध्ये घेतली कॉम्प्लिमेंटरी. आणि त्याच्यानंतर ते टोकरी कितीची होते? सोललेली कोळंबी कोळंबी 2 टोकरी. तीन वाटे. हा, सोललेले कोळंबीचे 3 वाटे ते 500 रुपयाला. असे एकंदरीत आम्ही 1000 रुपयाला ती पूर्ण फिश घेतलेली आहे. आणि तिथंच आम्ही बनवायला सुद्धा दिलेली आहे. आणि बनवताना काय झालं, मी एका लेडीजकडे गेलो आणि हे दोघं गेले दुसऱ्या. आणि दोघांनी सुद्धा डील फिक्स केली आणि त्या दोघी लागले भांडायला. मग शेवटी एक 250 होती, एक 200 होती. मग 200 वाली आम्ही फिक्स केली. आणि सगळं मटेरियल तिच्याकडे देऊन आम्ही आलेलो इथं बीचवरती मस्त एन्जॉय करायला. तो समुद्रामध्ये आपल्याला किल्ला दिसतोय छोटासा असा, तर तो आहे सुवर्णदुर्ग. तर मगाशी मी तुम्हाला जे 2 किल्ले दाखवले होते, कनकदुर्ग आणि फतेदुर्ग, आणि अजून एक तिसरा तिथेच आहे, तिसरा गोवे फोर्ट म्हणून तिथेच आहे. तर हे 3 किल्ले सुवर्णदुर्गच्या रक्षणासाठी बनवले होते. तर प्लॅनमध्ये तर नाही आहे, बघू नेक्स्ट वगैरे कधी आलो तर जाऊ शकतो. आज या टाईमला तरी तो
बीच आहे खरंच, आणि क्राऊड पण जास्त नाहीये. बरं आहे तेच. हा जास्त एकदम क्राऊड म्हणजे ना बरं वाटतं. हार्डली किती 4-5 तिकडे आहेत, तिकडे 10-15 असतील, तसं आपल्या इथं beach 20-25 लोक आहेत फक्त. आणि मस्त रिफ्रेश झालेलो आहे. पूर्ण ओव्हरनाईट ड्रायव्हिंग करून जो थकवा आला होता तो सगळा थकवा निघून गेलेला आहे. बीचच्या समोरच दुरांकूर रिसॉर्ट म्हणून आहे या साईडला माझ्या पाठीमागे, तिथं आम्ही फ्रेश झालेलो आहे मस्त. त्यामुळे एक टेन्शन गेलेलं आहे, म्हणजे जे खाऱ्या पाण्याने आमची बॉडी जी टोचत होती त्यातून आम्ही मुक्त झालेलो आहे. तर ज्या ठिकाणी आम्ही फिश करायला दिले होते त्यांना आम्ही कॉल करणार आहे. आम्हाला सांगितलं होतं त्यांनी कॉल करा, 15 मिनटं यायच्या आधी कॉल करा आणि मग ते फ्राय करायला वगैरे घेतील फिश. तर आता कॉल करणार आहे आणि मस्त आता कडाडून भूक लागलेली आहे, त्यामुळे डायरेक्ट जाणार आहे त्यांच्याकडे आणि फिशवरती ताव मारणार आहे. जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी आम्ही ऑर्डर दिली होती जेवायला, त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि अगदी हरणे बंदरच्या बाजूलाच आहे, याच्या घराच्या पलीकडेच आहे आपलं हरणे बंदर, जिथून फिश देऊन आम्ही ते बनवायला दिले होते. फिशची वाट पाहतोय, जाम भूक लागलेली जबरदस्त. किती होते रे? 1:30 वाजले, जवळपास 1:30-2 झालेले आहेत. आणि ह्या फिश जर कमी पडल्या ना आम्हाला संध्याकाळी परत 4 वाजता नेला आहे, तिथनं परत घेऊन जाणार आहे. त्यामुळे फिशची काय आहे काही नाहीये. फिश भरपूर आहेत आपल्याकडे. तर सॅम्पल कोळंबी आलेली आहे टेस्ट आणि मुरली टेस्ट करतोय. कशी आहे? मस्त एकदम कोकणी पद्धतीने, खतरनाक. कोकणी मसाला टाकून. स्वप्न तू कर. ऑसम. एकदम मस्त. त्याचं प्लेट म्हणजे अजून 2 टेस्ट करा. हा आण ना, टेस्टला आण ना 2 आण ना. ही आहे ना आपली. हे सर्व तुमचं आहे. हा, हे झालेलं आणि आहे. कोळंबी कोलंबी ही आहे आहे आता ना? उतरली ती. 2 मिनिट 10-5 मिनिट भाकरी केली, 2-4 भाकरी कापला ना तरी. हा हा भाकरी इथं चालू आहे का? ऑर्डर कशी जेवणाचे त्याच टायमर येतात. हा. ऑर्डर देता तुम्ही लोक 9 वाजता, पण जेवणाला टायमर त्या एकाच येतात. बरोबर. हा होत नाही मग मॅनेज हम्म, होत. सगळे एकत्र आले की मग ते मॅनेज होत नाही. धावपळ बरोबर. होते. धावपळ. त्यातला 1-2 कोणाचे तेच ना. हा 3 जणांचे. हो 3 जणांचे. ते मसाले सगळे तुम्ही घरातलेच वापरता? काय असं स्पेशल काय असतं मसाल्यात तुमचे असे वेगळे असतात मसाले? आम्ही तिकडे फिश करतो ना ते असे नाहीत लागत. मित्र प्रत्येक ह्यातले आहेत ना, हा काय यातले कोलीवाड्यातले वेगवेगळे असतात. आता आमचे आहेत ना ते मालवणला नाही, आमचे मालवणला नाही होत हा आणि मालवणवाल्या आमचे नाही होत. अच्छा, म्हणजे जिथं जिथं ज्या त्या एरियामध्ये ते वेगवेगळे. पसंतीचे असते ना हा. तसे असतात. ती मच्छी थाळी आलेली आहे. आणि दोघांनी स्टार्ट पण केली. भूकच त्यात तेवढी आम्ही लागली. कधी वाट बघत नाही. हो काय, चला मी पण स्टार्ट करतो. पॉपलेट फ्राय. पापलेट फ्राय आहे. हे मला शिफ्टी आली याची बांगडा सुरमईची. बांगडा नाही, सुरमई आहे आणि कोळंबी आहे. कांदा आहे, लिंबू आहे आणि खास भाकरी, तांदळाची भाकरी. हे टेस्ट कशी आहे? सुंदर सुंदर ना? अप्रतिम. अप्रतिम. एकदम मस्त.